नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या काय असतात बघूया. ठीक आहे. बघा, मूळ संख्या कशाला म्हणायचं? अशी संख्या जिला एकने आणि ती संख्या स्वतःने, ती संख्या स्वतः म्हणजे समजा जर मला 13 दिलेले आहे, ठीक आहे, तर फक्त त्या संख्येला 13नेच भाग केला पाहिजे. अशी संख्या जिला एकने आणि ती संख्या स्वतःने भाग जातो तिला आपण मूळ संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. कशा पद्धतीने बघा, समजा मी एक संख्या घेतली, एक संख्या घेऊ 12, ठीक आहे, आणि एक संख्या घेऊ 13, दोन्ही एक लागोपाठच्या संख्या आहे. बघा, आता ही जी 12 संख्या आहे हिला 1ने भाग जातो, ठीक आहे, त्यानंतर 2ने जातो. म्हणजे ही संख्या जी 12 संख्या आहे ती 1च्या पाड्यामध्ये येते, 2च्या पाड्यामध्ये येते, त्यानंतर 3च्या पण पाड्यामध्ये येते, त्यानंतर 4च्या पाड्यामध्ये येते, त्यानंतर 6च्या पाड्यामध्ये येते, त्यानंतर 12च्या पाड्यामध्ये येते. ठीक आहे. पण ही जी 13 संख्या आहे ही फक्त 1च्या पाड्यामध्ये येते आणि 13च्या पाड्यामध्ये येते. ठीक आहे. म्हणजे मध्ये ह्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जाणार नाही. आणि अशी संख्या जिला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, फक्त एक आणि ती संख्या स्वतःने भाग जातो, तिलाच आपण मूळ संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. मग हिला जर मूळ संख्या म्हणतो तर हिला काय म्हणतो, तर ह्याच संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणत असतो. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. बघा, मग लक्षात ठेवायचं 2 पासून ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. ठीक आहे. 2 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. ठीक आहे. आणि काय माहिती का, 2 जी आहे, ही जी 2 संख्या आहे ही एकमेव अशी संख्या आहे, एकमेव अशी संख्या आहे जी म्हणजे सॉरी सम सम ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे एकमेव मूळ संख्या ही सम संख्या आहे. म्हणजे 2च्या व्यतिरिक्त एक पण जी सम संख्या आहे ती मूळ संख्या असणार नाही. समजा आपण जर एक 4 घेतले, ठीक आहे, तर 4ला 2ने भाग जाणार आहे. 6 घेतले, 6ला पण 2ने जाणार आहे. 8 घेतले, 8ला पण 2ने जाणार आहे. म्हणजे या दोन व्यतिरिक्त कोणती पण आपण सम संख्या घेतली तर तिला 2ने भाग जातो, आणि 2ने भाग जर गेला, कोणत्या पण संख्येने भाग गेला, तर ती मूळ संख्या राहत नाही. ठीक आहे. बघा, मग संयुक्त संख्या तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. मूळ संख्येच्या व्यतिरिक्त संयुक्त संख्या म्हणजे ज्या ती संख्या एक आणि ती संख्या स्वतः ह्या दोन संख्या जर सोडल्या, ज्या संख्या उरतात त्या असतात संयुक्त संख्या. ठीक आहे. मग बघा, समजा आता इथे काय सांगितलेलं आहे, 2 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या. बघा, मी काय सांगितलं होतं, 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या, 2 ते 100 पर्यंत 25 काय मूळ संख्या आहे, आणि 2 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहे. बघा, किती झाले, 99. मग एक संख्या उरली, मग एक संख्या कोणती उरली, एक. एक. ठीक आहे. कारण मूळ संख्या कशा होत्या, 2 पासून सनी पुढे होत्या. हे बघा, मूळ संख्या काय 2 पासून पुढे आहे. ठीक आहे. आणि संयुक्त संख्या सुद्धा 4 पासून पुढे आहे. मग जे एक उरला ते एक काय आहे? एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हो मित्रांनो. ठीक आहे. बघा, जी एक संख्या ही संख्या मूळ सुद्धा नाही, मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. ठीक आहे. मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. बघा